आणि एकनाथ शिंदेंनीच मालवणमध्ये पैशांच्या बॅग्स आणल्या, निलेश राणेंनीही पैशांचं वाटप केलं असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेला आहे। मालवणमधल्या पैसे वाटपाचे प्रकार सध्या चर्चेत आहेत, कारण का निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या थेट घरी जात स्टिंग ऑपरेशन केलं होतं। पैशांच्या बॅगा दाखवल्या होत्या। काल रात्री सुद्धा एक गाडी जप्त करण्यात आली, त्याच्यामध्ये देखील पैसे आढळलेले होते। निलेश राणे रात्री 1 वाजता पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी या सगळ्या प्रकारावरती कायदेशीर आणि कडक कारवाई केली जावी अशी मागणी केली। तर दुसरीकडे आता वैभव नाईक यांच्या आरोपामुळे मोठी खळबळ माजलेली आहे। एकनाथ शिंदेंनीच मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या आणि निलेश राणेंनी सुद्धा पैशांचं वाटप केलं असं वैभव नाईक म्हणाले। आणि या संदर्भात वैभव नाईक यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। देखील होतोय अशा प्रकारचा आरोप देखील आपल्याला वैभव नाईकांकडून होताना दिसतोय। आपल्यासोबत स्वतः वैभव नाईक आहेत। तुम्ही एक व्हिडिओ ट्विट केला आहे, काय नेमकं त्यामधनं तुम्हाला सांगायचं? खरं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे दोघांनी पैसे वाटले होते आणि आज पण भारतीय जनता पार्टी पैसे वाटताना शिंदे कार्यकर्त्यांनी पकडलेत। परंतु काल मी आपल्याला व्हिडिओ जो पोस्ट केला तो परवा दिवशीचाच मालवणमधला आहे की त्या मालवणमध्ये एकनाथ शिंदेची जाहीर सभा असताना त्या सभेमध्ये मालवणवासियांना उद्देशून काही आश्वासन त्यांनी दिलं नाही, परंतु पैशाचा पाऊस मात्र ते येताना घेऊन आले होते। त्या जड बघा कशा हेलिकॉप्टरमधनं त्यांचे जे लोक होते ते पळून नेत होते हे आपल्याला त्या व्हिडिओवर दाखवलेलं आहे। आणि त्यामुळे दोन्ही पक्ष या निवडणुकीमध्ये पैसे वाटतात, कोण जास्त पैसे वाटतं याची स्पर्धा त्यांच्यामध्ये लागलेली आहे। कुठेतरी स्पर्धेवरनं कोकणाचं नुकसान होतं असं वाटतं? नाही, संपूर्ण कोकणाचं नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या स्पर्धा लागल्या आहेत त्या स्पर्धेमधनं सामान्य उमेदवार काय करणार आहेत, सामान्य उमेदवार कसे निवडून येणार आहेत किंवा लोकांची कामं कशी होणार आहेत हा मोठा प्रश्न आहे। आणि खरं तर तुम्ही विकास काम केला, तुमच्याकडे 3.5 वर्ष सत्ता आहे, तर तुम्हाला हे पैसे का वाटावे लागतात आणि दिवसा ढवळ्या याची उत्तर खरं लोकांना देण्याची गरज आहे। दुसरीकडे पाहायचं तर शहर विकास आघाडी म्हणून देखील तुम्ही एकत्र आलेले आहात कुठेतरी भाजप विरोधात, याकडे कशा प्रकारे बघता? हे शिवसेना आणि ठाकरे गट आणि शिंदे गट देखील एकच दिसतोय? नाही, खरं तर कणकवलीची शहर विकास आघाडी आहे ती कणकवलीच्या नगराध्यक्षांच्या भ्रष्टाचाराच्या कारभाराविरोधात आहे आणि त्यामुळे कुठले पक्ष कुठला हा त्याच्यामध्ये नाही आहे आणि त्यामुळे ही भ्रष्टाचारी रागवट कणकवलीच्या नगराध्यक्षांची उचलली पाहिजे यासाठी सगळे लोक एकत्र आलेत आणि त्याला आमच्या शिवसेनेचा पाठिंबा आहे। एकूणच येत्या काळामध्ये कशा प्रकारे विकास कामं तुम्ही बघता आहात एकूण कोकणामध्ये किंवा मग? खरं तर आपण बघितलं असेल की ही निवडणूक विकास कामाच्या मुद्द्यावरच चाललीच नाहीत, ही निवडणूक पैशाच्या ह्याच्यावरच निवडणूक चालली आहे आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हेच चालू आहे। या संदर्भात काही तक्रार तुम्ही करणार आहात निवडणूक आयोग? खरं तर आता सत्ताधारी आमदारांनी तक्रार केलेली सुद्धा काही निवडणूक आयोग दखल घेत नाही, तर आम्ही तक्रार करून काय करणार आहोत? परंतु आम्ही आमच्या पद्धतीने जे विरोध करता येईल, ज्या प्लॅटफॉर्मवर विरोध करता येईल त्या प्लॅटफॉर्मवर आम्ही विरोध चालूच ठेवू। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते वैभव नाईक, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की मोठ्या प्रमाणात पैशांचा पाऊस जो आहे तो शिंदे गट असेल किंवा मग भाजप असेल इकडनं दोघांकडनंही होताना दिसतोय। कॅमेरामॅन रोहित कांबळेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, कणकवली। तर वैभव नाईक यांनी हे खळबळजनक आरोप केलेले आहेत। भाजप आणि शिवसेना दोघांकडूनही पैशांचं वाटप सुरू असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केलेला आहे। एकनाथ शिंदेंनीच मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या आणि निलेश राणेंनी सुद्धा पैशांचं वाटप केलं असं वैभव नाईक म्हणाले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।